एकीचं सच्चन शिरगाव हा चेंडू मात्र खराब प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहता पाहता मात्र सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धापालकावरती 8 धावा सत्संग शिरगाव संघाची. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या धापालकावरती 8 धावा. विजय संघाचे कॅप्टन आपणाला विनंती असेल सर्वांनी संपर्क साधायचा. जे जे आतापर्यंत विजय संघ झालेत 4 संघ कॉन्टॅक्ट करा विजयी टीमचे कॅप्टन. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या धापालकावरती 8 धावा. निकीचा पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या धापालकावरती 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय अनिकेत. पहिल्या षटकामध्ये मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून. दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज आदर्श शिरगाव संघाचा अनिकेत. निकीचा गोलंदाज येतोय दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत. राऊंड विकेट मार करतो. स्टॅकल फलंदाज लेफ्ट राऊंड विकेट. हा चेंडू मात्र सफल होऊन केलेला आहेत. चेंडू मात्र जातोय सीमारेच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय सत्संग शिरगाव संघाच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारचं मात्र शॉर्ट सिलेक्शन चेतनच्या माध्यमातून. धावसंख्या धापालकावरती 12 धावा. चांगल्या प्रकारचे मात्र फलंदाजी. इथनं मात्र मोठे फटके दाखवायला लागतील. सत्संग शिरगाव संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अनिकेत. अनिकेत लेफ्ट हॅम राऊंड विकेट मार करतो. स्टॅकल फलंदाज चेतन. त्याला विलंब करू नका. त्याला विलंब करू नका. पंच तुम्ही ताकीद द्यायचे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो अनिकेत. लेफ्ट राऊंड विकेट मार करतो. हा चेंडू मात्र लॉक हॉल मध्ये होता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षण चेंडूला उचलते मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धापालकावरती 14 धावा. हा चेंडू मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून. धावसंख्या धापालकावरती 14 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत. पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड विकेट मार करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय.
चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचं सांगता होत आहे. धावसंख्या धापालकावरती स्थगित असेल 14 धावा. नक्कीच चेतन लाडसाठी बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर अनिकेत सोरकादे यांच्याकडे मात्र 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर मात्र जास्तच बाहेर जातोय. पंच आपल्याकडे बोलतात वाईटच्या माध्यमातून धावसंख्या धापालकावरती 15 धावा. नक्कीच जिंकलेले 4 संघांचे संघनायक आपण समालोचन कक्षामध्ये या. आपण समालोचन कक्ष. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत राऊंड विकेट मारा करतो. हा चेंडू मात्र डॉकॉल मध्ये होता, खोदून काढतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय तर कुठली चुकी नसणार. पहिला झटका लागतोय चेतनच्या माध्यमांना. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत राऊंड विकेट मारा करतो. सत्संग शिरगाव मात्र संघाला. डॉकॉल मध्ये होता, खोदून काढतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय तर कुठली चुकी नसणार. पहिला झटका लागतोय. नक्कीच पहिला झटका लागतो चेतनच्या माध्यमातून सत्संग शिरगाव संघाला. तर गोलंदाजी मार्कवर बघू शकता पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतोय. नवीन फलंदाज जातो मैदानावरती रुपेश. पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड द विकेट. हा चेंडू मात्र चेंडू बॅटचा पुन्हा एकदा मात्र संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगतात होत्या. धावसंख्या धापालकावरती 15 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या धापालकावरती 15 धावा. थँक्यू पवन. मोहपाडा टीमचे कॅप्टन संपर्क साधा. मोहपाडा टीमचे कॅप्टन. 2 षटकं कंप्लीट झाली आणि 2 षटकांमध्ये 7.50 ची सरासरी. धावपलकावर धाव आहेत 15. एका बाजूला सत्सन शिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध आदर्श शिरगाव हा सामना मैदानामध्ये पाहतोय. अनिकेत गोलंदाजी मार्कवर तयार. एकाच गावातील 2 टीम एकमेकांच्या समोर आहेत. आज कोण कोणावर विजय गाजवतं, आदर्श शिरगाव की सत्सन शिरगाव. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका डीप फाईन लेगला. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही आणि चेंडू फरार, सीमा पार, चौका. शिरगाव सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका डीप फाईन लेगला. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही आणि चेंडू फरार, सीमा पार, चौका. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू. समालोचन व्यासपीठावर जायचंय, तिथे आपण लॉट्स पाडणार आहोत. सर्व मान्यवर जे मात्र उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण लॉट्स पाडतोय. धावपलकावर धाव संख्या 19 धावा. ऑन द बोर्ड. 19 धावा धावपलकावर जे मात्र पाहायला मिळतात. 19 धावा आहेत. गोलंदाज तयार. अनिकेतचा हा बॉल इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. फेकी अस्ताव्यस्त आणि त्याचा मात्र फायदा इथे उचलला. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढील जाऊन पोहोचेल ती 21. या धावसंख्येवर प्रथम बॅटिंग करत असताना सत्सन शिरगाव ही टीम जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. 4 षटकांची लढत आपण मैदानामध्ये पाहतोय आणि 4 षटकांच्या या लढतीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार होत आहेत. अनिकेत उच्च हातानं. सुरेख प्रकारचा चेंडू, वाटा शॉट, अप्रतिम फटका, षटकार. होत आहेत. अनिकेत उच्च हातानं. सुरेख प्रकारचा चेंडू, वाटा शॉट, अप्रतिम फटका, षटकार.
व्हेरी गुड शॉट. षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने संघाचा धावसंख्या 27. अनिकेत वर आक्रमण. अनिकेतच्या बॅट मधून येणार हा षटकार आणि इथे देखील फटका चांगला. कव्हरला चेंडू, झेल सुटला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट करत असताना 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढील. जाऊन पोहोचेल 29. कव्हरला 29 धावा. चेंडू अतिशय चांगले बॅटिंग करत असताना ची मात्र पाहायला मिळते. एक धाव कम धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत 29. 29 ऑन द बोर्ड. सुरेख प्रकारचा चेंडू आणि इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. षटक क्रमांक इथे तिसरे कंप्लीट. एक चेंडू जो मात्र शिल्लक आहे. 30 धावा. चिखलोली टीमचे कॅप्टन आणि खरवई टीम कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. चिखलोली टीम आणि खरवई टीम यानंतर होणारा सामना. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकतो आतापर्यंत 30. सत्संग शिरगाव टीम आदेश शिरगाव या संघाच्या विरोधात युक्ती कुळगाव या संघाला विन भेटलाय. चेंडू हवेत आणि इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन होत आहे. कमबॅक डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. टीम संघाच्या आदेश विरोधात शिरगाव टीम साडी युक्ती कुळगाव या संघाला धावपलकावर धावसंख्या 30. 30 ऑन द बोर्ड. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 4 षटकांच्या लढती. पतन होत दिवस क्रमांक पहिला आपण मैदानामध्ये पाहतोय आणि पहिल्या सत्रातील हा शेवटचा सामना. दोन्ही शिरगावचे संघ आहेत. दोन्ही एकमेकांच्या विरोधात आहेत. कोणता संघ इथे मात्र वर्चस्व गाजवतोय ते देखील आपल्याला पाहायचंय. ओमकारच्या माध्यमातून चांगला असा झेल. सुमित पवार अर्थातच ज्यांनी इंजिनिअरिंग मध्ये चांगली कामगिरी केली. गोलंदाज तयार. शुभम तयार होतात. गोलंदाजी मार्कवर. धावपलकावर धावसंख्या 30. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी अतिशय चांगली परंतु कलेक्शन खराब. 2 धावा इथे कंप्लीट. षटकार हॅट्रिक जर कोणीही कंप्लीट करत असेल तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज येतं. प्रीतम ओले यांच्याकडून पारितोषिक येत आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 3 षटकारांसाठी. सुरेख प्रकारचा चेंडू. फटक्यामध्ये ताकद. फटक्यामध्ये न जागा चेंडू फेकून देतोय सीमारेखेच्या बाहेर. षटकार. व्हेरी गुड शॉट. 6 धावा इथे मिळतील. सुरेख प्रकारचा चेंडू. फटक्यामध्ये रुपीच्या ताकद. पॅटमधून फटक्यामध्ये आक्रमण. न 6 जागा धावा चेंडू आणि फेकून संघाची देतोय धावसंख्या 30. सीमारेखेच्या बाहेर. षटकार. 38 धावा धाव Very पलकावर. good. आदेश शिरगाव सत्संग शिरगाव दोन्ही शिरगावच्या टीम आहेत आणि मैदानामध्ये खूप चांगली लढत आपल्याला जी मात्र नक्कीच पाहायला मिळेल. धावपलकावर 38 धावा आहेत. अजूनही 4 बॉल शिल्लक. पहिला षटकार तरी इथे आलाय. इथे टाकलेला बॉल पंच दर्शवत असताना की हा आहे व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 39. 39 या धावसंख्येवर. 39 धावा धावपलकावर. इथे टाकलेला बॉल खाली राहणारा चेंडू होता. बॅट्समन चेंडू समजू शकले नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 39. 39 धावा आहेत. षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना निर्धारित 4 षटकांची लढत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना मैदानामध्ये आपण अनुभवतोय. 5वा सामना आजच्या दिवसातील. प्रत्येक दिवसामध्ये 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. सुरेख प्रकारचा चेंडू. बॅक टू द बॉलर. पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेखेच्या बाहेर. चौका. अप्रतिम फटका.
शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल होता. बॅक टू द सुरेख बॉलर प्रकारचा चेंडू बॅक टू द बॉलर पॉवरफुल स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौका. 4 धावा कंप्लीट. संघात जाऊ संख्या 43. अप्रतिम फट. 43 धावा धावपलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पुरवत असताना षटक क्रमांक 4 मार्ग असताय. गोलंदाज तय्या शुभम फुल टॉस आणि फुल टॉस बॉल फुल टोल सिक्सर. नो बॉल प्लस षटकार. 7 धावा येतील या बॉलवर. गोलंदाज तय्या शुभम कम्स अप. अर्धशतक टॉस complete होत आणि असताना फुल या टॉस षटकामध्ये बॉल धावांचा फुल टोल पाऊस पाडलाय सिक्सर. बॅट्समनने. नो बॉल प्लस षटकार. आतापर्यंत धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 50. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात त्या डबल 20. गोलंदाज तय्या. इथे टाकलेला बॉल लाईनने अतिशय चांगली. पंच देखील हेच सांगत असताना बॅट्समनला की अतिशय चांगला बॉल होता. चेंडू डॉट. संघाची धावसंख्या आपण पाहू शकता धावपलकावर 30 धावा आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते 4. 4 षटकांची लढत. सुरेख प्रकारचा चेंडू वॉट अ फॉर. अप्रतिम फटका. शॉर्ट टर्म फुल पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर. 4 षटकांची लढत. 6 धावा येतील आणि इथे सुरेख पहिली प्रकारचा inning चेंडू complete what होत a असताना fall. धावपलकावर धावा आहेत 56. अप्रतिम फटका शॉर्ट टर्म फुल पॉवरफुल. 56. 57 धावांची आवश्यकता. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम सत्संग शिरगाव. आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचं आणि आदेश शिरगाव आपल्या बॅट्समन मैदानामध्ये ताबडतोब पाडवा. टॉस साठी चला. खरवई टीम आणि चिखलोली टीम टॉस साठी चला. खरवई आणि चिखलोली टीम टॉस साठी चला. विजेता टीम आणि त्यांच्या विरोधात मोहपाडा हा सामना असेल याची देखील नोंद घ्या. एक चांगल्या दर्जाचं व्यवस्थापन आपण पाहतोय अभिषेक कामत यांच्या माध्यमातून. आयोजकाच्या भूमिकेत आहेत. नक्कीच नक्कीच अतिशय सकाळच्या सत्रामध्ये मैदान गाजवलं आणि आता मैदानाच्या बाहेर चांगली अशी कामगिरी. नक्कीच ऋतिक म्हात्रे तदनंतर अभिषेक निखिल निखिल भोईर आणि आता ऑफिशियल स्कोरिंगच्या भूमिकेत आपण पाहू शकता ऋतिक म्हात्रेला. चला
निखिल आणि ओमकार. कॅमेरा वर्कच्या भूमिकेत अभिषेक कामत. खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी ज्यांचं आहे ते धनराज म्हात्रे, कुणाल म्हात्रे आणि संपूर्ण शाहूराजे मित्रमंडळ. एक चांगल्या दर्जाचे सेवा करत असताना आमचे मित्र अजय पगारे, दुसऱ्या बाजूला त्यांचे बंधू आमच्या समेत आहेत. चांगल्या दर्जाचं स्कोरिंग करत असताना वेळ वाचवणं गरजेचं राहील. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता मुख्य पंच संजय मल्होत्रा सर आणि पंचांचा प्ले असा इशारा येतोय. स्कोरलेग पंच धनराज म्हात्रे उर्फ गोट्या. गोलंदाज तयार. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. पॅटवर सरळ चेंडू येत नाही. एक धावी ते कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन होत आहे टीम आदेश शिरगाव टीमचं. निखिल आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. विजयासाठी लक्ष आहे 57 धावांचं. ज्यावेळेस तुम्ही 57 धावांचं टार्गेट करताय त्या वेळेस कमीत कमी पहिल्या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही टार्गेट चेस करतायत 57 या धावसंख्येचं, पवन गायकर कुठे असतील तर संपर्क साधा आयोजकांशी. पवन गायकर. गोलंदाज सय्या. इथे टाकलेला बॉल पंचांचा येतो फाईटचा इशारा. अवंतर बॉल. फाईटच्या रूपानं संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 2 या धावसंख्येवर. तुम्ही ज्यावेळेस 56 धावा गेलात अवांतर दर्जाची गोलंदाजी करू शकत नाही टीम सत्सन शिरगाव. फलंदाजी अतिशय चांगली केली आहे. आता इथून पुढे रोकेल का आदेश शिरगाव या टीमला? दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. सूर्य एक प्रकारचा चेंडू. अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑफला लाजबाब क्षेत्ररक्षण आणि इथे 2 धावा. लॉंग ऑन लॉंग ऑफ 38 सर्कलच्या बाहेर टीम आपण सत्सन पाहू शिरगाव शकता. फलंदाजी अतिशय चांगली केली. धावसंख्या धावसंख्या आता इथून पुढे आतापर्यंत रोकेल आहेत का त्या आदेश शिरगाव या 4. टीमला. 4 ऑन द बोर्ड. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. 4 धावा धावपलकावर. सूर्य एक प्रकारचा चेंडू. पॉइंट मधून चेंडू खेळलाय. डीप पॉइंटला चेंडू. डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमारेखेच्या बाहेर. ओमकारच्या बॅट मधून येणार हा चौकार. 4 धावा धावपलकावर. याच प्रकारची सूर्य एक फटकेबाजी प्रकारचा मैदानामध्ये चेंडू. करणं गरजेचं आहे. पॉइंट ओमकार मधून चेंडू खेळलाय. मैदानामध्ये डीप 11 फटका पॉइंटला घेतोय. चेंडू. डीप 4 धावा बॅकवर्ड येतील. पॉइंटला संघाची सीमारेखेच्या धावसंख्या 8. बाहेर. 8 ऑन द बोट. भूषणचं पहिलं षटक मैदानामध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग करते आदेश शिरगाव टीम. स्पेशली ओमकार. गोलंदाज तयार. लेट कट खेळलेत परंतु इथे फटका फसलाय. गलीमध्ये चेंडू आणि ओमकारच्या खेळीचं अंत. व्हेरी गुड कट. फलंदाज बाद. खेळलेत परंतु इथे फटका फसलाय. गलीमध्ये चेंडू आणि ओमकारच्या खेळीचं अंत. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतील. आतापर्यंत मैदानामध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. अनिकेत येत आहेत न्यू बॅट्समन. अनिकेत थोडं फास्ट यायचंय. वेळ वाचवणं गरजेचं राहील. आलेत आता अनिकेत. गोलंदाज तयार.
इथे टाकलेला बॉल पंच दर्शवत असताना की हा वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने वाढील जाऊन पोचेल ती 9. या धावसंख्येवर 9 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना विजयासाठी 57 धावांचं लक्ष. या 2 बॉलवर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आदेश शिरगाव या टीमला. गोलंदाज तयार. सूर्य एक प्रकारचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि फलंदाज बाद. दुसरा हादरा, दुसरा धक्का. गोलंदाज तयार. सूर्य एक प्रकारचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि फलंदाज. अमर येत आहेत बॅट्समन मैदानामध्ये. धावफलकावर धावसंख्या 9. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक. लास्ट टू गो. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 9. 9 धावा धावफलकावर आहेत. भूषण तय्या. सूर्यप्रकाशचा चेंडू तितका चांगलासा फटका. क्षेत्ररक्षण खराब. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आहेत. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढील जाऊन पोहोचेल ती 11. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला कंप्लीट. शेवटचे चेंडू मैदानामध्ये आता शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या त्या 15 पॉईंट. 33 सरासरी 46 धावा असे आमचे स्कोर आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 46 धावा. 18 बॉल 46. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. अजूनही 46 धावांची आवश्यकता. 18 बॉल जे मात्र शिल्लक. धनराज सर. धनराज मात्रे. राहुल. राहुल मात्रे संपर्क साधा. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. आदित्य. सूर्य एक प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवर. मिस फील्ड. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल पंचांकडे अपील आणि इथे चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. सूर्य एक प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आदित्य. आदित्य तयार. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपण पाहतायत. अमर आणि अमरच्या बॅटमधून येते सूर्यप्रकाशचा फटका. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सिंगल डबल धावा येत आहेत. चौकार षटकार येथे शोधावेस लागतील टीम आदेश शिरगाव या टीमला. धावफलकावर धावसंख्या 15. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावर आहेत. विजयासाठी 57 धावांचं लक्ष. फटके मोठाले खेळावे लागतील. ज्या प्रकारच्या शेवटच्या षटकामध्ये धावा गोळा केल्या 26. टीम बॅटिंग करत असताना सत्संग शिरगाव या टीमने त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. सूर्य एक प्रकारचा चेंडू. फटका. इथे उंची जास्त. इलिव्हेशन कमी आणि फलंदाज बाद. विकेट. धावा गोळा केल्या 26. टीम बॅटिंग करत असताना सत्संग शिरगाव या टीमने त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. सूर्य एक प्रकारचा चेंडू. फटका.
सूर्य एक प्रकारचा फटका, उंची जास्त, एलिव्हेशन इथे कमी आणि व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. चांगला सजेल भूषणच्या माध्यमातून फलंदाज बाद. बॅट्समन मैदानामध्ये येतात लक्की. शेवटचे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 30 धावा. 10 चेंडू 30 धावा समीकरण. इथून 5 षटकार सामना जिंकू शकतात. टीमला 10 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. उजव्या हातानं सूर्य एक प्रकारचा चेंडू, इथे देखील फटका फसला आणि इथे झेल ड्रॉप. धावबादची संधी आणि फलंदाज बाद. विकेट. 10 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. शेवटचे चेंडू जीवाताना. मैदानामध्ये आता शिल्लक आहेत ते 9 आणि 9 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या 29. चला बॅट्समन फास्ट. राहुल गोलंदाज तयार. सूर्य एक प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, गॅप मध्ये चेंडू बीट करेल क्षेत्ररक्षकाला. हा चौकार. प्रयत्न गोलंदाज सुरेख तयार. होते परंतु इथे चेंडू अडवू शकले नाही. चौकार येतो. अजय पगारांकडे चेंडू गेला होता. हा 4 धावा. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 33 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. अजून एक मोठा फटका परंतु फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक व्हॉट अ ब्रिलियंट कॉट. 33 या अप्रतिम झेल. धावसंख्येवर. फलंदाज बाद. फिर से एक बार लकी. लकी चला फास्ट थोडं. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू डॉट बॉल. सहा चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही 24 धावा. 6 चेंडू 24. आदेश शिरगाव आणि सत्सन शिरगाव. सहा चेंडू आणि 24 धावा. गोलंदाजी करत असताना 6 चेंडूमध्ये 26 करतल्यात. आता 6 चेंडूमध्ये 24 बनवायच्यात. आमचे स्कोरर आम्हाला सांगत असताना चांगलं अपडेटिंग करतायत. 6 चेंडू आणि 24 धावा. अमित तयार. सूर्यप्रकाश चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. शेवटचे 5 चेंडू आणि 24 धावा. 6 चेंडू आणि 24 धावा.
5 चेंडू आणि 24 धावा. संकटामध्ये आदेश शिरगाव आणि आदेश शिरगावचे समर्थक देखील. मोठ्या फटक्याची आवश्यकता. इथे देखील चांगला बॉल हाताळत असताना एक धाव इथे कंप्लीट. अमितच्या माध्यमातून चांगला बॉल. शेवटचे 4 चेंडू आणि 23 धावा. 4 चेंडू 23. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. अजून एक चांगला बॉल. गुड बॉलिंग. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. अजून शेवटच्या एक आता चेंडू चांगला मैदानामध्ये ball. शिल्लक आहेत ते 3 आणि 3 चेंडू 23 धावा. आदेश शिरगाव या टीमला आवश्यक. गोलंदाज तयार. फुलटॉस. नो बॉल. बिमर. ओके, आमचे स्क्वेअरलेग पंचांचं चांगलं असं लक्ष आणि स्क्वेअरलेग पंच आम्हाला सांगत असताना की एका साईडला क्षेत्ररक्षक नो. चांगला असा डिसिजन स्क्वेअरलेग पंच मुख्य पंच यांच्या माध्यमातून. काहीशी बातचीत. क्षेत्ररक्षक एका साईडला जास्त लावले होते आणि त्याच्याच मुळे इथे पंच नो बॉल कळवत असताना संघ जाऊ संघ वाढेल जाऊन पोचेल ती 3 चेंडू आणि 21 धावा. फ्री हिट बॉल आणि इथे टाकलेला बॉल अप्रतिम. चेंडू इथे डॉट. शेवटचे 2 चेंडू 21 धावा. 2 बॉल टू गो. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंमध्ये अजून देखील 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला असा फटका. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौका. सुरेख एक प्रकारचा चेंडू आणि चेंडू तितका चांगला 17 असा धावा. फटका. शेवटचे षटक एक महागडे क्षेत्ररक्षकाला षटक ठरलं. hit करून चेंडू ती पिछाडीवर सीमारेषेच्या गेली टीम आदेश पोट शिरगाव. सत्संग शिरगाव या सामन्यावर वर्चस्व गाजवत असताना गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल आणि इथे जेल सटकला. चेंडू प्रकारचा चेंडू सीमारेषेच्या शॉर्ट आर्म पुल आतमध्ये. आणि इथे जेल. सामना जिंकला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतायत रुपेश. ज्या रुपेशच्या माध्यमातून चांगली अशी बॅटिंग. 38 धावांची इनिंग. रुपेश ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. चिखलोली संघ नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या चिखलोली टीम. आणि खरवई आपल्या बॅट्समन मैदानामध्ये पाठवा.